नमस्कार शेतकरी मित्रांनो, 26 फेब्रुवारी 2025 पासून राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। मार्च मधील पहिल्या आठवड्यामध्ये देखील काही भागामध्ये आपल्याला राज्यातील ढगफुटी सदृश पाऊस, अवकाळी पाऊस पाहायला मिळतोय। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर मित्रांनो, या ठिकाणी 26 फेब्रुवारी पासून राज्यामध्ये पावसाचं वातावरण तयार होताना आपल्याला पाहायला मिळतंय। ढगाळ वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला गडद ढगाळ हवामान पाहायला मिळते 26 फेब्रुवारी पासून। तर या ठिकाणी काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो। बारामती, दौंड या ठिकाणी, राहू, सासवड, लोणंद, फलटण, वाई, सातारा, कराड, वडूज, विटा, जत या भागामध्ये आपल्याला हवामान हे 26 फेब्रुवारी पासून ढगाळ पाहायला मिळते। तर तसंच या ठिकाणी 27, 28 व या ठिकाणी 1, 2, 3 मार्च रोजी या ठिकाणी आपल्याला काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे। तसंच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, लातूर या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये आपल्याला 3 मार्च पासून पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते। आपल्याला 3 मार्च रोजी या ठिकाणी मराठवाड्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे। येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर आढावा देखील आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। तसेच विदर्भामध्ये देखील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये आपला अवकाळी सदृश पाऊस, जबरदस्त या ठिकाणी गारांचा पाऊस देखील काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो। तसेच जळगाव, नाशिक या भागामध्ये देखील अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये। एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर 26 फेब्रुवारी पासून पश्चिम महाराष्ट्रापासून या ठिकाणी आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर या ठिकाणी 1, 2, 3, 4 व 5 मार्च रोजी राज्यातील विविध भागामध्ये आपल्याला अवकाळी पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे। येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी सविस्तर आढावा घेऊन येणार आहोत। अशाच प्रकारचे आपण ताजे व लेटेस्ट हवामान अंदाज या ठिकाणी ताजे हवामान अंदाज घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।